घरी कलिंगड आणल्यानंतर ते खाऊन त्याची साले तुम्ही फेकण्याचा विचार करताय, तर हा व्हिडिओ एकदा नक्की पहा. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर विश्वास ठेवा, यापुढे तुम्ही कलिंगडची साले कधीही फेकणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही त्या कलिंगडच्या सालांचा उपयोग कराल. तर नमस्कार, मी रेणुका. तर पुन्हा एकदा तुमचा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे कलिंगडची साले घेतलेली आहेत आणि ती साले आता स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. तर सर्वात आधी आता आपल्याला या कलिंगडची जी साले आहेत ती व्यवस्थित काढून घ्यायची आहेत. तर या जो सालांचा हिरवा भाग आहे तो व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर या हिरव्या भागाचा आपल्याला या रेसिपीमध्ये कोणताही उपयोग नाही. तर मी ते आता कलिंगडच्या सालांचा जो हिरवा भाग असतो तो व्यवस्थित काढून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला किसणी घ्यायची आहे आणि ही जी साले आहेत ती किसून घ्यायची आहेत. तर आता मी इथे कलिंगडची सगळी साले व्यवस्थित किसून घेतलेली आहेत. त्यानंतर आता आपल्याला या कलिंगडच्या सालामधील जे पाणी असते ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. कारण कलिंगडमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असते, त्यामुळे हे जी साले आहेत ती व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने दाबून यामधील सगळे पाणी काढून टाकायचं आहे. तर मी ते सालामधील जे पाणी आहे ते व्यवस्थित गाळून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे. तर तुम्ही इथे तुपाच्या जागी तेलाचा पण वापर करू शकता, पण तुपामध्ये ही जी रेसिपी आहे ती जास्त अधिक रुचकर बनेल. मग तूप मेल्ट झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाव कप मनुका घालायचे आहेत आणि आता हे मनुका आपल्याला या तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत, व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. तर मी ती या रेसिपीमध्ये ड्रायफ्रूट्समध्ये मनुका वापरलेले आहेत. तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे दुसरे कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता. तसे तुम्ही इथे बदाम या काजू पण वापरू शकता. तर आता आपल्याला हे जे मनुका आहेत ते व्यवस्थित तुपात परतून घ्यायचे आहेत. तर मी ते व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला या ज्या मनुका आहेत ते एका बाउलमध्ये काढायचे आहेत. त्यानंतर या उरलेल्या तुपामध्ये आपल्याला ही जी कलिंगडची किसलेली साले आहेत ती सगळी घालायची आहेत. आणि आता ही साले आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायची आहेत. तर व्यवस्थित ही भाजून घ्यायची आहेत. तर या किसलेल्या सालामधून व्यवस्थित खमंग वास आली पाहिजे, तोपर्यंत आपल्याला ही जी साले आहेत ती खमंग अशी भाजून घ्यायची आहेत. तर आता मी इथे ही जी साले आहेत ती व्यवस्थित खमंग अशी भाजून घेतलेली आहेत. त्यानंतर यामध्ये आता आपल्याला या मनुका घालायच्या आहेत. आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत.
मग यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर घालायची आहे. तर मी इथे 1 कप साखर घेतलेली आहे. तर तुम्ही ती साखर चवीनुसार पण घेऊ शकता. तर परत हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे. तर तुम्ही ते साखरेच्या जागी गुळाचा पण वापर करू शकता. मग सगळे साहित्य व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा लाल फूड कलर घालायचा आहे. तर हा फूड कलर फक्त कलर येण्यासाठी आहे, तर हे ऑप्शनल आहे. आणि तुम्ही ते लाल कलरच्या जागी दुसरा कोणताही फूड कलर वापरू शकता. तर आता आपल्याला परत हे सगळे जे साहित्य आहेत ते व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला याच्यावरती एक प्लेट ठेवायची आहे आणि आता ही रेसिपी आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायची आहे. तर आता ती 2-3 मिनिट झालेले आहेत. तर आपल्याला ही रेसिपी चेक करायची आहे, नाहीतर ही खालून जळेल. तर परत ही परतवायची आहे आणि मध्ये ही रेसिपी आपल्याला चेक करत राहायची आहे आणि चमच्याने ढवळत राहायची आहे आणि व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. तर अगर याच्यामध्ये दूध कमी पडल्यास तुम्ही याच्यामध्ये आणखीन पण दूध घालू शकता. तर परत आपल्याला याच्यावरती एक प्लेट ठेवायची आहे आणि ही रेसिपी परत आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायची आहे. तर आता इथे 2-3 मिनिट झालेले आहेत. तर परत आपल्याला ही रेसिपी आता चेक करायची आहे. तर आता इथे कलिंगडच्या सालांचा रुचकर असा गोड हलवा म्हणून तयार झालेला आहे आणि व्यवस्थित ही रेसिपी आता शिजलेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने कलिंगडची साले न फेकता त्यांचा अशा पद्धतीने उपयोग करू शकता आणि रुचकर अशी ही रेसिपी बनवून जेवणामध्ये एक डिझर्टच्या रूपामध्ये सर्व करू शकता. तर हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी मला तुम्हा सर्वांना एकच विनंती करायची आहे. तर अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला शेअर करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.